नमस्कार, श्री स्वामी समर्थ. एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आहे गुरुचैत्र पारायणाचा 4था दिवस आणि काय व्हायले केंद्रामध्ये मी पारायणाला बसले आणि सकाळी पारायणाला जावं लागतं, कारण 8ची जी भुपाळी आरती होते ती आरती झाली की पारायण सुरू होतं. मग कमीत कमी 8 वाजता तरी आपण तिथे हजर राहिलं पाहिजे. तर तिथे जायचं. त्याच्यानंतर मग वेळ भेटला तर घरी येते, पण सहसा घरी येतच नाही मी, कारण काय होतं घरी मग आपला खूप वेळ जातो, आपण कामात लागतो. तर तिथेच बसते, कारण याग असतो नंतर. तर आज चंडी याग होता. तर याच्यामध्ये काय होतं, मग घरी यायला मला 1-1:30 वाजतो. आणि त्याच्यानंतर मग तिथून आल्यावर घरातली कामं करायची, कारण जाते वेळेस मी काय करते, फक्त घरातला स्वयंपाक करून जाते. मग तिथून आले की पूर्ण कामं करायची, मग आपण खायचं. त्याच्यानंतर परत प्रलय घ्यायला जायचं. तर हे दिवसभराचं हे रुटीन आहे ना, तसंच चालू आहे आणि व्हिडिओ करायला अजिबात वेळ मिळत नाही आहे. तर खूप मला व्हिडिओ करायचे आहेतच, पण करताच येत नाही. तर आता संध्याकाळचे वाजलेले आहे 7:30. आता मी संध्याकाळचा स्वयंपाक करते. तर गुरुचैत्र पारायण करते वेळेस आपल्याला माहिती आहे की भाजीपाला काय खायचा किंवा कोणते धान्य खायचं ते सगळं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर आता भेंडीची भाजी करते मी. इथे बघा, ही भेंडीची भाजी. आणि कोणी म्हणतं शेंगदाणे चालत नाही. बघा, शेंगदाणे चालत नाही, शेंगदाण्याला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, शेंगदाणे खाऊ शकतो आपण. फक्त शेपूची भाजी आणि मेथीची भाजी खायची नाही आहे. मुगाचं वरण, म्हणजे आत्ता मला कळालं केंद्रात पारायण आपण मी बसले तर मग एक जण म्हटली की मुगाचं वरणसुद्धा चालतं. तर मुगाचं वरण पण तुम्ही खाऊ शकता. तर इथे बघा, मी भेंडीची भाजी केली. त्याच्यामध्ये भेंडी आणि टोमॅटो, एक टोमॅटो पण टाकलं आणि थोडासा शेंगदाण्याचा कूट, थोडंसं तिखट. तर भेंडी केली. आणि मुगात डाळ याच्यामुळे की मुगात डाळ खाल्ल्यावर काय होतं, काहीच प्रॉब्लेम होत नाही, आपली तब्येत खराब होत नाही. तर जसं तुरीची डाळ खाल्ल्यावर आपले कसं आपल्याला आम्लपित्त होऊ शकतं, ॲसिडिटी होऊ शकते, म्हणजे चांगल्या माणसाला सुद्धा ती बाधते तुरीची डाळ. त्याच्यामुळे मुगाची डाळ तुरीपेक्षा कधीही उत्तम. तर तुम्हाला जर काही भाज्या सहन नसतील होत तर तुम्ही बिनधास्त मुगाची डाळ खाऊ शकता गुरुचैत्र पारायणाला. तर नक्की. तर आता बघा, भेंडीची भाजी केली मी. मला पोळ्या करायच्या. नंतर आता ही भाजी मला केली, तर नंतर यांना दुसऱ्यांना मग दुसरी भाजी करावं लागेल, काहीतरी रसा भाजी. तर आता चला पटपट आवरते मी, भाजी वगैरे करते, कारण विष्णू सहस्रनाम पण सेवा घ्यायची आहे. तर केंद्रात प्रहर करायला गेले तेव्हा प्रहर पण केला आणि जी नित्यसेवा असते ती पण तिथूनच करून आले, जेणेकरून घरी काय आलं की आपल्याला घरी कामं दिसतात आणि मग कामं आपण करत राहतो, मग ती नित्यसेवा राहून जाते. असं नको व्हायला, कारण आपण पारायण करतो, आपण इतर सेवा करतो, त्याच्यामध्ये नित्यसेवा पण केली पाहिजेच आपली नित्यनियमाने, जशी आपण करतो नेहमी तशी. त्याच्यामुळे ती केंद्रातच मी करून आले. तर आता आवरून घेते मी पटपट, पोळ्या करून घेते, नंतर भाजी करते, नंतर तुमच्याशी बोलते. तर आताच माझा स्वयंपाक म्हणजे अर्धा झालेला आहे. कणिक मळली, माझी भेंडीची भाजी तर केली, तुम्हाला दाखवलीच. त्याच्यानंतर जे रेषेचे जे दोडके येतात त्याची भाजी केली, यांना रसा भाजी. आणि स्वयंपाक करता करता हे बघा, इथे अभ्यास घेणं चालू आहे. माझातच अभ्यास आला आहे. हा क्लास अबॅकसचा क्लास आहे तिचा. तर आता त्याचे डिक्टेशन दिलं, तिचे घ्यायचे आहेत मला. तर ते घेते आणि नंतर मग थोडेसे घेते, कारण आता मला पण खूप झोप येईल, म्हणजे भूक लागली नाही आहे पण झोप खूप येते. तर म्हणजे झोप खूप यायला लागली म्हणून मग भूकेचं काही एवढं हे नाही, कारण भूक पण लागली, पण असं वाटतं खाऊ नये पण झोपी जावं, इतकी थकली आहे मी. पण आता पोळ्या करायच्या, अजून पोळ्या बाकी येतं. नंतर यांना पोरींना जेव घालते, मी जेवण करते आणि मग नंतर किचन पण आवरायचे, म्हणजे भांडे वगैरे ते सगळं पण. कारण सकाळी उठल्यावर मग काय होतं की आपण आंघोळ वगैरे करून मग लगेच देवपूजा करून मग तिकडे पळावं लागतं. तर असं हे कामं आहेत. आता अबॅकस म्हणजे आपल्या वेळेस अबॅकसचं नाव पण नव्हतं त्याचं, आणि आता ह्या क्लास तिला लावला आहे. तर आपल्या तर डोक्याच्या वरच जातं ते, पण आता यांचे घ्यावं लागतं आपल्याला, असं आहे. तर कारण मुलांना कसं आपण पण थोडीशी मदत जर केली तर मग त्यांना पण उल्हास येतो, आणि मग आपण थोडंसं दुर्लक्ष केलं की मग त्यांना कंटाळा येतो, त्यांना नकोसं वाटतं. त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला कंटाळा आला तरी चालतो, पण मुलांना नाही आला पाहिजे. तर आता केल्या, आता पोळ्याच राहिल्या, बाकी भाज्या वगैरे झालेल्या आहे. तर आता थोडंसं घेते तिचे आणि नंतर पोळ्या करून मग जेवण वगैरे करून नंतर मग विष्णू सहस्रनामची सेवा घेते. तर चला आता.
तर आता जेवण झाले आणि आवरून घेतलं मी माझं. तर आता वाचायचे विष्णू सहस्त्रनाम. हे बघा घेऊन बसले मी. आणि याचं पठण प्रत्येक कोणतंही पारायण असो आपलं, असं नाही की गुरुचैत्राचंच पारायण करते वेळेस याचं पठण करायचं. कोणतंही पारायण असो, ते पारायण वाचते वेळेस रोज संध्याकाळी झोपायच्या अगोदर तुम्ही किंवा सायंकाळच्या वेळेस पण तुम्ही विष्णू सहस्त्रनाम याचं पठण करायचं. जेणेकरून आपल्या पारायणामध्ये काय आपल्याकडून बोलचूक झाली असेल, काही गलती झाली असेल तर ती माफ होते. त्याच्यामुळे आपल्याला हे वाचायचं आणि आपल्याकडून गलती होतेच. आपण मांडी मोडतो, जांभळी देतो, आपल्या शिंख येते, त्याच्यानंतर आळस येतो, त्याच्यानंतर वाचते वेळेस शब्द एखाद्या वेळेस आपल्याला आपल्याकडून गलत त्याचा उच्चार होतो, तर त्याची माफी मिळावी त्याच्यासाठी याचं पठण करायचं. तर हे मी आता वाचून घेते. आणि काय होतं की आपण तरी बघा याच्यावर पहिल्याच पानावर काय दिलेलं आहे, श्री गुरुचरित्राचे पारायण केल्यानंतर रोज रात्री श्री विष्णू सहस्त्रनामाच्या वाचनाने श्री गुरुचरित्र पारायणात होणाऱ्या चुका माफ केल्या जातात व रोज रात्री श्री विष्णू सहस्त्रनाम वाचले तर दिवसभर होणाऱ्या पापकर्मातून मुक्ती आपल्याला मिळत असते. त्याच्यामुळे हा ग्रंथ अतिशय प्रभावी आहे. त्याच्यामुळे तुम्हाला याचं पठण तुम्हाला पारायण करते वेळेस तुम्हाला करायचं आहे. पारायण करते वेळेस आपण जे खाण्यापिण्याचे नियम आहेत तर ते पण आपण पाळून करायचे आहे. 7 दिवसाची गोष्ट असते, त्याच्यामुळे 7 दिवस सलग निघून जातात. बघा आजचा 4था दिवस झाला, पण फक्त 3 दिवस राहिले, तर 3 दिवस पण पटकन निघून जातील. कारण सेवा करण्यात हे 7 दिवस व्हिडिओ करण्यात, कारण हे 7 दिवस कसं राहतं, व्हिडिओ करायला सुद्धा वेळ नाही मिळत आणि सेवापेक्षा व्हिडिओ काही जास्त नाही आहे. त्याच्यामुळं आपण सेवा मी जास्त करून जितकी होईल तितकी करण्याचा प्रयत्न करते, मला होईल तितकी. तर काय होतं की कारण हे 7 दिवस खूप अनमोल असतात आणि मग हे निघून गेले, मग नंतर आपण काही इतकी सेवा करू शकत नाही. त्याच्यामुळं हे 7 दिवस घरातले कामं जास्त शिल्लकचे काही काढायचे नाही आणि फक्त सेवा करायची. बघा पदरात आपल्या काय नाही, फक्त सेवाच पडत असते. तुम्ही कोणासाठी कितीही कष्ट केले, राबले, पैसे कमवले, इस्टेट कमवली, तर तुम्हाला ती काही सोबत तुम्ही नेणार नाही. तुमच्यासोबत फक्त येणारे तुमची काही जी सेवा आणि तुमचे काही जे चांगले कर्म. त्याच्यामुळे कर्म चांगले करायची, जास्तीत जास्त महाराजांची सेवा करायची. महाराज साथ अजिबात सोडायची नाही, सुखात सोडायची नाही, पण दुःखात पण अजिबात सोडायची नाही. आपण म्हणतो ना एखादं संकट आलं, आपण म्हणतो इतकी सेवा केली, महाराजांनी काय केलं माझ्यासोबत, तर आपण सेवा लगेच सोडून देतो. महाराजांवरती कुठे ना कुठे विश्वास आपला उडत असतो. तसं नाही करायचं. महाराज आपली परीक्षा बघत असतात आणि त्याच्यातून कसं महाराजांनी संकट आपल्यावर आणलेलं आहे, त्याच्यातून महाराजच आपल्याला बाहेर काढत असतात. त्याच्यामुळे महाराजांवर विश्वास ठेवायचा, जास्तीत जास्त सेवा करायची. आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी आणि परमपूज्य गुरुमाऊलींच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.